एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नवीन एक रेसिपी। तिचं नाव आहे बन डोसा। नेहमी आपण तोच नाश्ता करून कंटाळले असतो, नेहमीचेच ते पोहे उपमा। तर आपण आज रव्यापासून बनवणारा मऊ आणि लुसलुशीत असा बन डोसा ट्राय करणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी दही। तर सर्वप्रथम काय करायचं माहिती आहे का, हा 1 वाटी रवा एका बाउलमध्ये टाकून घ्यायचा। त्यावरतून अर्धी वाटी दही वरतून टाकून घ्यायचं आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं। हे पूर्ण बॅटर असं छान व्यवस्थित पूर्ण दही आणि रवा एकजीव होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं। हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं, एकदम व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। हे बॅटर छान मिक्स करून झालेले आहे। आता हे 10 मिनिटं झाकून ठेवा। हे झाकून ठेवलेलं 10 मिनिटं आपलं मिश्रण आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। छान असं बारीक काढून घ्या, पाणी न टाकता। हे पहा, छान असं मी मिश्रण मिक्सरमधून काढून घेतलेले बारीक। आता आपण तडक्याची तयारी करूया। आता आपण बन डोशासाठी जे तडका लागतो त्याची तयारी करूया। त्यासाठी साहित्य लागेल बारीक कापलेली मिरची, कोथिंबीर, कांदा, ढोबळी मिरची, बारीक आकारात कापलेला कांदा, थोडे जिरे, मोहरी। हे पहा, आता मी तेल कढवण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल कढल्याच्या नंतर आपण त्यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊ। हे पहा, आपलं तेल कढलेलं आहे। आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ। जिरे मोहरी छान कढल्याच्या नंतर आता आपण हा कांदा घालून घेऊ याच्यामध्ये। त्यानंतर ही ढोबळी मिरची, यानंतर बारीक आकारामध्ये कापलेला कढीपत्ता घालून घेऊ आणि लगेचच ही कापलेली मिरची घालून घेऊ आणि छान असं परतू देऊ। सगळं साहित्य छान परतू द्यायचं। हे पहा, आपला तडका बनवून तयार आहे। आता हे बनवलेला तडका आपण या बॅटर मध्ये टाकून घेऊ। हा तडका आता या बॅटर मध्ये टाकून घेऊ आपण। या बॅटर मध्ये टाकून झाल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। या बॅटर मध्ये सगळं साहित्य मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा टाकून घेऊ, म्हणजे आपला डोसा असा छान फुगेल। त्यानंतर आपण वरतून अशी कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीर घालून घ्या आणि त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालून घ्या आणि परत हे बॅटर एकदा मिक्स करून घ्या आणि 3 ते 5 मिनिट झाकून। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ। यानंतर आपण तडकापळीमध्ये तेल टाकून घेतलेले आहे। आता आपण हे बनवलेलं बॅटर यामध्ये टाकून घेऊ। या व्हिडिओमध्ये आणखीन एक टिप्स आहे, ती म्हणजे हे खालचा भाग कसा शिजलाय का नाही कसं समजायचं। तर यावरच्या बॅटरवरती बबल्स आले तर समजून जायचं की खालचा भाग शिजलेला आहे। नंतर पलटी करून घ्यायचं। हे पहा, कशी वाटली मग तुम्हाला ही रेसिपी। हे पहा, मला तर पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे, तुम्हाला पण सुटत असेल मे बी। एकदम छान असा मऊसूत असा आपला बन डोसा तयार आहे। जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।